गुड मॉर्निंग. इट्स 31 जुलै. एडिटोरियलचं नाव आहे अ लॉंग रोड ऑन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. जी एज्युकेशन पॉलिसी 2020 आत्ताच लॉन्च करण्यात आलेली, त्याच्याशी रिलेटेड त्याच्यावरती एक नजर. फर्स्ट विल सॉल्व द पॅराजम्बल क्वेश्चन्स. काय करायचं आपल्या लेक्चरमध्ये बघा, आज पॅराजम्बलचे क्वेश्चन सॉल्व करायचे. वी हॅव टू अरेंज सेंटेन्सेस प्रॉपरली इन द गिवन टाइम, दॅट इज 2 minutes ओनली. 2 मिनिटाचा वेळ असणार आहे, तर 2 मिनिटामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पॅराजम्बलचे सेंटेन्स जे आहे त्यांची अरेंजमेंट करायची आहे. आणि मग नंतर आपण डिस्कस करू काय, एक्सप्लेनेशन सिक्वेन्स जी आहे ती डिस्कस करू आपण एक्सप्लेनेशन सहित आणि रिझल्टचे फीडबॅक घेऊ. ठीक आहे, लेट स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन, द सेंटर विल हॅव टू कन्व्हिन्स स्टेट्स दॅट द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बेनिफिट्स ऑल. सेंटरला पहिले काय करावं लागेल, स्टेटला सांगावं लागेल की या पॉलिसीमधून सगळ्याच स्टेटला फायदा होणार आहे. ठीक आहे, पहिला क्वेश्चन. रेडी सगळे, लेट स्टार्ट. टाइम एंड. व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर? बघा मग काय असेल करेक्ट आन्सर. द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, मग त्याच्याबद्दल बोललं जात आहे म्हणून सी पहिला येणार आहे. ठीक आहे, सो सी वाले 3 ऑप्शन सापडले. बर, मग आता बघू नेमकं अजून कोण आहे पुढे. सीच्या नंतर कोणकोणते येऊ शकतात? बी आहे, ए आहे आणि डी आहे, सगळेच आहे, त्यामुळे सगळेच बघावं लागतील. इन अ फेडरल सिस्टम, मग आता जसं की इथं द सिस्टम बोललेलं आहे, मग तेच सिस्टम पुढे कंटिन्यू केलं. इन अ फेडरल सिस्टम एनी एज्युकेशनल रिफॉर्म कॅन बी इम्प्लिमेंटेड ओनली विथ सपोर्ट फ्रॉम द स्टेट्स. मग पहिले काय म्हटलं की HRDने लॉन्च केली आणि मग त्याला जे आहे त्या सिस्टमला फेडरल सिस्टम, द सिस्टम कशी आहे, फेडरल सिस्टम आहे, म्हणून मग डी. मग सीच्या नंतर डी आला पाहिजे. मग सीच्या नंतर डी आलेले किती ऑप्शन आहे? एकच ऑप्शन आहे, दॅट इज डी, दिल्ली, म्हणून डी इज द करेक्ट आन्सर. बघू एक्सप्लेनेशन काय. The National Education Policy 2020 announced by the Ministry of HRD sets for itself the goal of transforming the system to meet the needs of 21st century. मग जर आपण बघितलं तर काय केलं जात आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे 2020 अनाऊन्स करण्यात आलेली आहे HRD मिनिस्ट्रीने, तर त्या स्वतः काय करताय, एक गोल सेट केलं जात आहे त्या पॉलिसीच्या माध्यमातून, ज्या माध्यमातून 21व्या शतकामध्ये ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या यामध्ये काय केलं जातील, इम्प्लिमेंट केल्या जातील. पण जसं की आपण बघतोय आपल्याकडे जे सिस्टम आहे ते कसं आहे, फेडरल आहे, युनायटेड आहे. एनी एज्युकेशनल रिफॉर्म, आपण एज्युकेशन मध्ये जे काही रिफॉर्म करतोय, जे काही नवीन बदल करतोय, कॅन बी इम्प्लिमेंटेड, ते इम्प्लिमेंट केले जाऊ शकतात ओनली विथ सपोर्ट फ्रॉम द स्टेट्स, राज्यांचा सपोर्ट असेल तर आणि तरच. अँड द सेंटर हॅज द जायंट टास्क, सेंटरला जे याच्याबद्दल थोडं मोठं टास्क आहे, ऑफ बिल्डिंग अ कॉन्सेन्सस ऑन द मेनी अम्बिशियस प्लॅन्स. मग सेंटरला जे आहे तर याच्याबद्दल काही
मुद्दा मसुदा जो आहे तो तयार करावा लागेल, एक प्लॅन जो आहे तो स्ट्रक्चरल प्लॅन बनवावा लागेल आणि ज्या माध्यमातून स्टेटचा सपोर्ट घेता येईल. द पॉलिसी इंटर एलिया म्हणजेच काय, ऑल अदर्स. मग या पॉलिसीमध्ये अजून काय आहे, नेमकं काय काय सांगितलेलं आहे. एम्स टू एलिमिनेट द प्रॉब्लेम्स ऑफ पेडगॉजी मीन्स व्हॉट, अध्यापन शास्त्र ज्याला म्हणतो आपण. मग यातून प्रॉब्लेम्स जे आहे अध्यापन शास्त्रातले ते पण काढून टाकायचे. स्ट्रक्चरल इनिक्विटीज, स्ट्रक्चर मध्ये ज्या काही इनिक्विटीज असमानता आहेत त्या. ऍक्सेस सिमिट्रीज म्हणजेच पण असमानता ज्या की ऍक्सेस करणं शक्य नाहीये त्या. अँड रॅम्पॅन्ट कमर्शियलायझेशन, आणि अनकंट्रोल्ड जे की व्यापारीकरण होत चाललेलं आहे, बाजारीकरण, ते कुठेतरी थांबवणं हे या पॉलिसीमध्ये अंतर्भूत केलेलं आहे. द एनईपी 2020 जर आपण बघितलं तर एनईपी 2020 हे जे आहे तर काय सांगताय, नॅशनल इकॉनॉमिक एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती काय सांगते. द फर्स्ट ओमनिबस म्हणजेच ऑल. ओमनिबस म्हणजेच काय, मग सर्वांगीण सार्वभौमित्व असणारी, म्हणजे सगळ्यांना मिळून घेऊन चालणारी अशी जी पॉलिसी आहे. आफ्टर द वन इश्यूड इन 1986, 1986 नंतरची ही पहिली सर्वसमावेशक पॉलिसी आहे. अँड इट हॅज टू कंटेंड विथ मल्टिपल क्रायसिस इन द सिस्टम मध्ये असणारे बरेचसे क्रायसिस जे आहेत त्याला ओव्हरकम करणारी ही 1986च्या नंतरची पहिलीच पॉलिसी असणार आहे. ओके, लक्षात आलं. म्हणून CDAB. नेक्स्ट क्वेश्चन 2. रेडी सगळे, स्टार्ट. टाइम अप. काय असेल सिक्वेन्स सांगा आता. एक तर कन्फर्म आहे, ए च्या नंतर बी येणार आहे. ए च्या नंतर बी आलेला ऑप्शन शोधा. ठीक आहे, स्ट्रक्चरल चेंज करायला सांगितले, म्हणजे ए च्या नंतर बी, नंतर सी, डी, दोन ऑप्शन आहे. बघूयात मग. आता बघा, पहिल्या याच्यामध्ये काय सांगितलं होतं की द एनईपी क्रायसिस द सिस्टम. मग एनईपी मध्ये काय करण्यात येणार, जे सिस्टम मधले जे काही चेंजेस आहे ते स्ट्रक्चर बदलणार म्हटलं होतं, किंवा त्याच्याशी रिलेटेड काही बदल सांगितले होते. मग त्यानुसार इट इज नो सिक्रेट दॅट प्रायमरी स्कूल्स रेकॉर्ड शॉकिंगली पुअर लिटरसी अँड न्यूमेरसी आउटकम्स. मग जसं की यामध्ये काही सिक्रेट वाटण्यासारखं नाहीये. का, कारण काय, प्रायमरी स्कूलमध्ये जे आहे तर प्रॉब्लेम्स बद्दल बोललं जात आहे, स्ट्रक्चरल किंवा त्याच्याबद्दल जे प्रॉब्लेम्स आहे ते सांगितले जात आहे. मग पुअर लिटरसी आहे आणि न्यूमेरसी आउटकम्स. जर आपण शाळे लेवलला जर बघितलं, प्रायमरी लेवलला जर बघितलं तर काय होतंय, पुअर एकदम कमी असे लिटरसी, साक्षरता रेट हा खूप कमी दिसतो. न्यूमेरसी रिझल्ट सुद्धा कमी दिसतात. ड्रॉप आउट लेवल्स इन द मिडल अँड सेकंडरी स्कूल्स आर सिग्निफिकंट.
ड्रॉपआउट जे आहेत ते मिडलला ज्यावेळेस असतात त्यावेळेस बरेचशी मुलं निघून जातात 5वी ते 7वीच्या एज मध्ये, 5वी ते 7वीच्या क्लासमध्ये, are significant, and the higher education system has generally failed to meet the aspirations for multidisciplinary programs. मग त्यांच्या मुलांच्या आवडीनुसार जे आहेत वेगवेगळे प्रोग्राम्स जे आहेत ते देण्यासाठी हायर एज्युकेशन जे आहे ते काय होतं, फेल ठरतं. इन स्ट्रक्चरल टर्म्स, जर स्ट्रक्चरली बघितलं तर द NEP इज मेजर टू इंट्रोड्यूस अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन फ्रॉम एज 3. मग आता नवीन ज्या पद्धतीने शिक्षणाची रचना करण्यात आलेली आहे, 3ऱ्या वर्षापासून काय करण्यात येईल, शिक्षण देण्यात येईल. ऑफर स्कूल बोर्ड एक्झामिनेशन ट्वाइस अ इयर टू हेल्प इम्प्रूव्ह परफॉर्मन्स. परफॉर्मन्स हा चांगल्यात चांगला इम्प्रूव्ह व्हावा यासाठी काय करण्यात येणार आहे, तो परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होण्यासाठी जे आहे तर दोनदा एक्झाम ज्या आहेत त्या घेतल्या जातील. मूव्ह अवे फ्रॉम रोड लर्निंग, त्या रेग्युलर लर्निंग सोबतच रेज मॅथमॅटिकल स्किल्स फॉर एव्हरीवन, शिफ्ट टू अ 4 year अंडर ग्रॅज्युएट कॉलेज डिग्री सिस्टम. मग जर काय केलं जाणार आहे, जी रुटीन वगैरे जी आहे किंवा बेसिक जी लर्निंग आहे त्याला सुद्धा काय केलं जाणार आहे, चेंज केलं जाणार आहे. मॅथमॅटिकल स्किल्स ज्या आहेत त्या वाढवल्या जातील. शिफ्ट टू 4 year अंडर ग्रॅज्युएट कॉलेज डिग्री सिस्टम, आणि सोबत सोबत जे अंडर ग्रॅज्युएट आहे म्हणजे 11वी 12वी जसं म्हणतो आपण, तर त्याचा 4 वर्षाची अंडर ग्रॅज्युएटचा जो कोर्स आहे तो असणार आहे. अँड क्रिएट अ हायर कमिशन ऑफ इंडिया रिप्रेझेंट मेजर चेंजेस, आणि त्यासोबतच एक बॉडी तयार करण्यात यावी, हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया. यांनी वेगवेगळे नवीन चेंजेस जे आहेत ते मेंटेन करावे आणि इम्प्लिमेंट करावे यासाठी जे ती एक बॉडी तयार करण्यात यावी. Progress on these crucially depends on the will to spend the promised 6% of GDP as public expenditure on education. जर शिक्षणावर 6% जे GDP मधलं स्पेंड करणार आहे असं जे सांगितलंय, जर खरंच तेवढं झालं तर मग प्रोग्रेस जो आहे तो नक्कीच होणार आहे. तो डिपेंड कशावरती आहे, ते 6% अमाऊंट जी आहे जी आपण शिक्षणावरती खर्च करणार आहे ती जर खरंच तेवढी झाली तर नक्कीच काय होईल, यामध्ये प्रोग्रेस आपल्याला प्रोग्राम मध्ये बघायला मिळेल. ओके, रेडी, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, एंड बोला काय येईल ऑप्शन. ठीक आहे, चेक करू आता. द करेक्ट आन्सर इज ABCD, ए ऑप्शन. द पॉलिसी ऑल्सो सेज दॅट, पहिले पॉलिसीने काय सांगितलं की जे पण छोट्या वर्गातले प्रायमरी किंवा काय असणार स्ट्रक्चर त्याबद्दल सांगितलं. आता त्याच्यानंतर जे ऑल्सो म्हटलेलं आहे म्हणजे त्यातच ऍडिशन, says that wherever possible the medium of instruction in schools until at least class 5 but preferably until class 8 and beyond will be the home language or mother tongue or regional language. पॉलिसी असं सुद्धा सांगते की जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे 5वी पर्यंत, त्याही पेक्षा जास्त 8वी किंवा पुढे सुद्धा
जर मदर टंग किंवा जर त्यांची मातृभाषा जर असेल, त्यांना मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जे दिलं जातं ते जर मदर टंग असेल तर ते जास्त कन्व्हिनियंट असेल. दिस इज अ लॉंग हेल्ड व्ह्यू. हा बऱ्याच दिवसांपासूनचा व्ह्यू आहे, जास्त काळासाठी टिकणारा. अँड हॅज इट्स मेरिट्स, आणि त्याचे काही मेरिट्स आहे. जरी अल्दो इन अ लार्ज डायव्हर्स कंट्री वेअर मोबिलिटी इज हाय, जिथे मोबिलिटी खूप जास्त आहे, मोबिलिटी म्हणजेच काय, मुव्हिंग कॅपेबिलिटी, ज्या एरियामध्ये जास्त, ज्या कंट्रीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक राहतात, अशा ठिकाणी, आणि सोबत सोबत मोबिलिटी जास्त आहे, म्हणजे जास्त एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणारे भरपूर जण आहे. द स्टुडंट शुड हॅव द ऑप्शन टू स्टडी इन द लँग्वेज दॅट इनेबल्स अ ट्रान्सफर नॅशनली. जर एखाद्या स्टुडंटला नॅशनली एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जर जाण्याची गरज पडली, तर अशी लँग्वेज असली पाहिजे की जी तिकडे त्याला त्रास देणार नाही, म्हणजेच काय, तीच लँग्वेज त्याला तिकडे सुद्धा कामात येऊ शकेल. इंग्लिश हॅज परफॉर्म दॅट रोल ड्यू टू हिस्टॉरिकल फॅक्टर्स. मग हिस्ट्री जर बघितली आपण तर त्यानुसार इंग्लिशने हा रोल प्ले केलेला आहे. रिजनल लँग्वेज मे व्हॅरी होऊ शकते, पण जिथं जिथं लँग्वेज म्हणजे मोबिलिटी जास्त आहे, किंवा अशा ठिकाणी जिथं जिथं गरज आहे, समजा एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी एखादा स्टुडंट जातोय, ट्रान्सफर होतोय, तर मग अशा वेळी केसमध्ये जास्तीत जास्त तिथं काय केलं गेलं पाहिजे, लँग्वेज जी आहे ती बॅरियर नाही बनली पाहिजे, म्हणून इंग्लिशने हा रोल जो आहे तो परफॉर्म केलेला आहे. देअर आर सम गुड एलिमेंट्स टू द एनईपी. एनईपी 2020 मध्ये नवीन काही चांगले एलिमेंट सुद्धा आहेत, चांगले घटक सुद्धा आहेत. दॅट विल जनरेट लिटिल फ्रिक्शन, जे की थोडंसं फ्रिक्शन निर्माण करतील. अँड नीड ओनली ॲडिक्वेट रिसोर्सिंग. ॲडिक्वेट म्हणजेच परिपूर्ण अशी फक्त रिसोर्सेस त्यांना भेटले तर बऱ्यापैकी चेंजेस जे आहेत ते येऊ शकतील. प्रोव्हिजन ऑफ एनर्जी फिल्ड ब्रेकफास्ट. मग काय आहे चेंजेस मध्ये, सगळ्यात पहिल्यांदा जे काही मिड डे मील इन ऍडिशन टू द न्यूट्रिशियस, म्हणजेच काय, सर्व काही घटक असणारे जेवण जे आहे, मिड डे मील, जे दुपारचं जेवण आहे त्यासोबतच एनर्जी देणारं असं ब्रेकफास्ट सुद्धा विद्यार्थ्यांना मिळेल. टू हेल्प चिल्ड्रनाची बेटर लर्निंग आउटकम्स. जे काही शिक्षणाच्या बाबतीतले जे काही आउटकम्स आहे, रिझल्ट आहे, ते चांगल्याच पद्धतीने अचीव करण्यासाठी त्यांना खायला सुद्धा चांगलं मिळेल. इज वन, हा एक त्यामधला एलिमेंट झाला. ओके. अँड लास्ट क्वेश्चन, शेवटचा क्वेश्चन. लेट्स स्टार्ट. टाइम एंड. नेक्स्ट काय असेल करेक्ट सिक्वेन्स? डी पहिला असणार आहे. ठीक आहे, बघूयात मग काय. DACB म्हणजे ए ऑप्शन. क्रिएशन ऑफ इन्क्लुजन ऑफ फंड्स टू हेल्प सोशली अँड एज्युकेशनली डिसएडव्हान्टेज चिल्ड्रन परस्यू एज्युकेशन इज अनदर. पहिले सांगितलं होता वन, एक पॉईंट सांगितलं चांगल्या एलिमेंट मधला.
हा इज अनदर म्हणजे दुसरा सांगितला. ठीक आहे, म्हणजे पहिला पॉईंट जो होता तो काय, ब्रेकफास्ट देणार आणि मील पण देणार, ते की न्यूट्रिशियस असणार. ठीक आहे, त्याच्या सोबत अजून काय करणार, इन्क्लुजन फंड्स म्हणजे काय, नवीन ऍडिशनली काही फंड्स येणार आहेत ते ऍड करणार आहेत. मग त्या फंडमुळे काय होईल की सोशली आणि एज्युकेशनली डिसएडव्हान्टेज चिल्ड्रन, जे पण चिल्ड्रन शैक्षणिक दृष्ट्या किंवा सामाजिक दृष्ट्या मागास आहेत ते सुद्धा काय करू शकतील, शिक्षण जे आहे ते घेऊ शकतील. हा दुसरा मुद्दा आला. ठीक आहे, व्हेअर द पॉलिसी फेल्स टू शो रिगर, कुठे मग पॉलिसी कमी पडते, रिगर हाऊएव्हर इज ऑन युनिव्हर्सलायझेशन ऑफ ऍक्सेस, म्हणजेच काय, सगळ्यांना शिक्षणाचा जो ऍक्सेस आहे तो मिळण्यामध्ये कुठेतरी जरा अशी स्ट्रिक्ट वाटत नाहीये. रिगर म्हणजेच काय, स्ट्रिक्ट नसणं. ठीक आहे, सो जरा लूज वाटते. बोथ इन स्कूल्स अँड हायर एज्युकेशन, दोन्हीकडे सुद्धा, स्कूलमध्ये पण आणि हायर एज्युकेशन मध्ये. द राईट टू एज्युकेशन नीड्स स्पेसिफिक मेजर्स टू सक्सीड. मग राईट टू एज्युकेशन जे आहे, सगळ्यांना समान अधिकार असला पाहिजे शिक्षणाचा, या माध्यमातून बरंच काही मेजर्स जे आहेत, चेंजेस जे आहेत ते करण्याची गरज पडते त्याला सक्सेसफुल बनवण्यासाठी. मोर फी रेग्युलेशन्स एक्झिस्ट इन सम स्टेट्स इवन नाऊ, बऱ्याचशा ठिकाणी फीस रेग्युलेशन जे आहेत ते अजून सुद्धा आहेत. बट द रेग्युलेटरी प्रोसेस इज अनेबल टू रेन इन म्हणजे काय, कंट्रोल. मग रेग्युलेशन्स जे आहेत ते आहेत, पण रेग्युलेशन करण्यासाठीची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस मात्र अजून सुद्धा कंट्रोल करू शकलेली नाहीये. कशाला, प्रॉफिटियरिंग इन द फॉर्म ऑफ अनअकाउंटेड डोनेशन्स, कलेक्टिंग प्रॉफिट रॉंगली. प्रॉफिटियरिंग म्हणजेच काय, कलेक्टिंग प्रॉफिट रॉंगली इन द फॉर्म ऑफ अनअकाउंटेड डोनेशन्स. डोनेशन्स जे येत आहेत अनअकाउंटेड, बेहिशोबी पद्धतीने जे काही डोनेशन्स येत आहेत त्या माध्यमातून जे प्रॉफिट रॉंगली कलेक्ट केलं जात आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी हे रेग्युलेशन्स अजूनही काय ठरलेले आहे, फेल ठरलेले आहेत. द आयडिया ऑफ नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी काउन्सिल ॲज अन अपेक्स कंट्रोल ऑर्गनायझेशन इज बाउंड टू बी रिझेंटेड बाय स्टेट्स. आणि म्हणून नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी काउन्सिल जी आहे ती अपेक्स कंट्रोल, सर्वोच्च कंट्रोल करणारी बॉडी म्हणून काम करेल, जी सांगेल की रेझेंटेड बाय स्टेट्स, जे की मॅन्डेटरी असेल, कंपल्सरी असेल की स्टेटनी ते काय करावं, फॉलो करावं. सिमिलरली तसंच अ नॅशनल बॉडी फॉर ऍप्टिट्यूड टेस्ट वुड हॅव टू कन्व्हिन्स द स्टेट्स ऑफ इट्स मेरिट. आणि त्यासोबतच नॅशनल बॉडी सुद्धा एक असेल की जी ऍप्टिट्यूड टेस्ट कंडक्ट करेल आणि त्यांनी जे स्टेटला याच्याबद्दल कन्व्हिन्स केलं पाहिजे की या अशा गोष्टींमुळे काय होईल, खूप जास्तीचा फायदा होईल. अमंग द मेनी इम्पेरेटिव्ह, मग या सगळ्या महत्वाच्या बाबींमध्ये द डेडलाईन टू अचीव युनिव्हर्सल लिटरेसी, सगळीकडे सर्व साक्षरता आणि न्यूमेरेसी आणि अंकगणितीशी रिलेटेड साक्षरता ही बाय 2025 should be a top priority as a goal that will crucially determine progress at various levels. मग 2025 पर्यंत या सगळ्या बाबींमध्ये सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की शिक्षणाच्या बाबतीत जी साक्षरता आणि अंकांच्या बाबतीत जी साक्षरता 2025 पर्यंत टॉप प्रायोरिटी वरती ते असलं पाहिजे की सगळीकडे सर्वजण साक्षर होतील. ऍज अ गोल हे सगळ्यात महत्वाचं गोल असेल की ज्या माध्यमातून या एज्युकेशनल पॉलिसीचा प्रोग्रेस आपल्याला जास्त लेवलवरती चेक करता येऊ शकेल. ओके, क्लिअर सगळ्यांना एवढं? उर्वरित पुढील भागात. गुड डे टू ऑल ऑफ यू.